रिलॅक्स, घाबरताय तो, रिलॅक्स, सेम पोझिशन, लूज, अंग चोरताय तुम्ही, अंग चोरताय, बस. काय बीपी डायबिटीज ऑपरेशन सांगितलं का डॉक्टरांनी? नाही, थर्ड स्टेजला गेले. कुठून बस, काय खाली करा सगळं सांग, बस. आता यांच्या कमरामध्ये 3 ठिकाणी प्रॉब्लेम, L4-5, L5-S1, 3रा, 4था, 5वा आणि 6वा. L4-5 मध्ये वर्षी जी डिक्स असते ती डिक्स खाली सरकून याला कमीत कमी झाले 10 वर्ष, कमीत कमी म्हणजे 8 ते 10 वर्षापूर्वी तुम्ही कमरावरती पडलेले. पण डिक्स त्यावेळेस फक्त डिक्स सरकलेली, ऐकून घ्या फक्त, हा की नाही मला सांगायचं. आता डिक्स सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातलं तुम्हाला पाठीमागचे 5 ते 6 महिने किंवा 2 वर्षापूर्वी त्याच्या आधी फक्त कमरामध्ये टिचा भरायचं, 2-3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून, हो की नाही. ते कधी वजन उचललं, वाकून काम केलं, कमरात जास्त प्रवास केला, कमराला झटका बसला तर, हो की नाही. पण एवढ्या कार्टिलेज टिअर झालं त्याच्या आधी तुम्ही काहीतरी लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं किंवा कमराला झटका बसला, पण त्याच्यानंतर ते कार्टिलेज टिअर झालं म्हणजे गादी फाटली गेली. म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरामध्ये, कमरापासून खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, बोटेला, टाचीला होत नाही. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागतो. मग जास्त चालता येणार नाही, उभं राहता येणार नाही, मांडी घालता येणार नाही, गुडघ्या बसता येणार नाही, झोपता येणार. म्हणून तुम्हाला पालतं झोपता येणार नाही, फक्त कुशीवर झोपता, उताना पण नाही झोपता येत, जास्त चालता पण नाही. आता यालाच म्हणता याला सायटिका प्रॉब्लेम. याला फक्त तुम्हाला डॉक्टरांनी टेम्पररी मेडिसिन दिलंय, हा आजार मेडिसिनने बरा होत नाही, पण याला 99%, 80% डॉक्टर ऑपरेशनच सांगतात, कारण की ऑलरेडी थर्ड स्टेजला गेलंय. असं याला 3 सेटिंग नंतर फरक पडायला लागेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण हा आजार जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तसा हा पण आजार एकदा लागला तो आयुष्यभरासाठी. 80% माझ्याकडून रिकव्हर होईल, 20% माझ्याकडे बघा पूर्ण आणि झाला. जसं एकदा डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, पण तो त्रास देतो का? नाही देत, समजलं. तसा हा आजार एकदा लागला तो आयुष्यभर असतो, पण हा तुम्हाला त्रास देणार नाही, मी सांगितलेल्या नियमात राहिले तर. एकदा मी सांगितलेल्या नियमात राहिले तुम्हाला आयुष्यभर त्रास होणार नाही, समजलं. आता याला काय काय नियम लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्ही आयुष्यभर पालतं झोपू शकत नाही, आयुष्यभर 15 ते 20 किलोच्या पुढे वजन उचलू शकत नाही, आयुष्यभर कमराला झटका बसेल अशा काही गोष्टी करायच्या नाही. म्हणजे कमरावर परत पडले का हा त्रास तुम्हाला परत होईल, कमराला झटका बसला हा त्रास तुम्हाला परत होईल, लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं का हा त्रास तुम्हाला परत होईल. या 3-4 गोष्टी वापरायच्या, टाळायच्या. पुढचे 3 ते 6 महिने तुम्हाला कमराचं बेल्ट लागणार आहे आणि लावायचं आहे. बेल्ट कुठे फरकच पडणार नाही, बेल्ट शिवाय फरक पडणार नाही, कारण की तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये इंजुरी, म्हणून तुम्ही असे वाकडे 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 चाललं, बसून उठले झोपून उठले वाकडे चालतात, मग थोड्याने सरळ होतं, हो की नाही, हो की नाही. हा, आता कमरामध्ये 4थ्या 5व्या 6व्या महिन्यात इंजुरी, त्याच्यामुळे तुमचं स्पायनल कॉर्ड वजन नाही पकडत, म्हणून तुम्ही असे तिरपे चालतात. पण जोपर्यंत डिस्क पोझिशनला येत नाही, कार्टिलेज लेवलला येत नाही, हा आजार बरा होत नाही. माझ्याकडे 3 दिवसानंतर फरक पडायला लागेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण टक्केवारीनुसार तुमचं सेकंड स्टेजच्या आत असेल तर तुम्हाला 3 दिवसामध्ये 80% फरक पडेल. सेकंड स्टेजच्या पुढे असेल तर रिकव्हरी रेट थोडंसं हळूहळू असतो, कारण की त्याला सूज कमी करणं, सेटिंग करणं, कार्टिलेज लेवलला आणणं, न चालू करणं अशी प्रोसेस. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. बाकीची गोष्ट मी 3 दिवसानंतर सांगेल. ओके, याला 10 दिवस कंटिन्यू करायचंय आणि घाबरण्यासारखं काही नाही, हे पूर्ण क्लिअर होईल, समजलं. फक्त 20% का सांगितलं, तर तुम्हाला ते 20% पण नाही सांगितलं, तुम्हाला धाकजं नाही ठेवलं, तुम्ही काय करता, नियम तोडून परत बेगेबे चालू करता, समजलं. म्हणून तुम्हाला नियमात राहायला लावलंय. नियम जसं की डायबिटीज पेशंट आहे, तुम्हाला गोळी खाऊन पण नियमात राहायचंय, जो नियमात नाही राहत गोळी खाऊन पण त्याला परत त्रास होतो, समजलं. नाही तर हा पूर्ण क्लिअर होतो. पण 20% जो तुम्हाला जर धाकात नाही ठेवला नाही परत आहे तसेच होऊन जातं. तुम्ही त्या 20%च्या याच्यासाठी नियमात राहिले, तुम्हाला माझ्याकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर आयुष्यभर कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज, आयुष्यभर. पण तुम्हाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर नियमात नाही राहिले, पुढच्या 15 दिवसात परत डॉक्टर फिरावं लागेल, असं म्हणे. झोपा पालतो दाखव या म्हणे, बसून राहा. जे मी सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? हा जो तुमचा स्पायनल कॉर्ड आहे हा L4-5, हा L5-S1.
वरची ती खाली सरकली, कार्टिलेज असते बाहेर आले. माझ्या आधी तुम्हाला सगळं डॉक्टरने सांगितलेलं आहे, हो की नाही? ठीक आहे. तुमच्या समाधानासाठी बघावं लागेल, बरेचशी झोपा, फालतू झोपा. ठीक आहे. आधी का पण नाही आले? ऍडमिट करायच्या आधी का नाही आले? फालतू झोपा. तेव्हा माहित नव्हतं आम्हाला आणि त्यावेळेस थोडस त्रास जास्त होता. त्यावेळेस डॉक्टरांकडे ऍडमिशन शिवाय पर्याय नव्हता, कारण थोडं वापरून होऊन जायचं. उचलं वरती अजून राहू दे ना, किती वाकडं राहू दे. आयडिया नव्हती की वर्ड ऑर्डर घ्याय ना, त्यांनी सांगितलं. अजून 3 दिवस त्रास कमी नाही होणार. 36 घंटे ती जी सूज असते ती हळूहळू हळूहळू कमी होतात. आपल्याला मेडिसिन वगैरे चालू होतं. डॉक्टरांचं आजच बोलले आता आराम करा फक्त. बाकी काही महिना झाला रोज बॉडी घाबरू नका. रोज रोज मला विशेष वाटतं डॉक्टरने बेल्ट दिला नाही. पण त्यांनी काय केलं, आता फक्त रेस्ट करायला लावली आणि चालायला सांगितलं म्हणे मी, तेव्हाच बेल्ट लावा. ब्रेक देऊन दिलेलं आहे. 3-4 दिवसाने एकदम दरानं चालायचं. बॉडी लूज सोडा, बॉडी लूज. घाबरू नका, घाबरू नका. रिलॅक्स 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 रिलॅक्स. बस रिलॅक्स बस रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. बस बस. पाय ढिला सोडा, पाय ढिला सोडा. ओके. लूज. अंग चोरताय तुम्ही, अंग चोरताय, अंग चोरताय. बस. काय बीपी डायबिटीज? ऑपरेशन सांगितलं का डॉक्टरांनी? नाही. फक्त आराम करायला. थर्ड स्टेजला गेले. उठा, उठून बस. पाय खाली करा. सगळं सांग. बस. आता यांच्या कमरामध्ये 3 ठिकाणी प्रॉब्लेम. L4 पाय, L5S1, 3रा, 4था, 5वा आणि 6वा. पण L4 पाय मध्ये वरची जी डिक्स असते ती डिक्स खाली सरकून याला कमीत कमी झाले 10 वर्ष. कमीत कमी म्हणजे 8 ते 10 वर्षापूर्वी कधी तुम्ही कमरावरती पडलेले. पण डिक्स त्यावेळेस फक्त तिचं डिक्स सरकलेली. ऐकून घ्या फक्त, हा की नाही मला सांगायचं. आता डिक्स सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातलं तुम्हाला पाठीमागचे 5 ते 6 महिने किंवा 2 वर्षापूर्वी त्याच्या आधी फक्त कमरामध्ये टिचा भरायचं. 2-3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून, हो की नाही? ते कधी वजन उचललं, वाकून काम केलं, कमरात जास्त प्रवास केला, कमराला झटका बसला तर, हो की नाही? पण जेवढ्या कार्टिलेज टिअर झालं त्याच्या आधी तुम्ही काहीतरी लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं किंवा कमराला झटका बसला, पण त्याच्यानंतर ते कार्टिलेज टिअर झालं म्हणजे गादी फाटली गेली. म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरामध्ये, कमरापासून खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, बोटीला, टाचीला होत नाही. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागतो. मग जास्त चालता येणार नाही, उभं राहता येणार नाही, मांडी घालता येणार, गुडघ्या बसता येणार, झोपता येणार. म्हणून तुम्हाला पालतं झोपता येणार नाही, फक्त कुशीवर झोपता. उताना पण नाही झोपता येत, जास्त चालता पण नाही. आता यालाच म्हणता याला सायटिका प्रॉब्लेम. याला फक्त तुम्हाला डॉक्टरांनी टेम्पररी मेडिसिन दिलंय. हा आजार मेडिसिनने बरा होत नाही, पण याला 99%, 80% डॉक्टर ऑपरेशनच सांगतात, कारण की ऑलरेडी थर्ड स्टेजला गेलंय. असं याला 3 सेटिंग नंतर फरक पडायला लागेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण हा आजार जसा एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तसा हा पण आजार एकदा लागला तो आयुष्यभरासाठी. 80% माझ्याकडून रिकव्हर होईल, 20% माझ्याकडे बघा पूर्ण नाही झाला. जसा एकदा डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, पण तो त्रास देतो का? नाही देत. समजलं? तसा हा आजार एकदा लागला तो आयुष्यभर असतो, पण हा तुम्हाला त्रास देणार नाही. मी सांगितलेल्या नियमात राहिले तर, एकदा मी सांगितलेल्या नियमात राहिले तुम्हाला आयुष्यभर त्रास होणार नाही. समजलं? आता याला काय काय नियम लक्षात ठेव. इथून पुढे तुम्ही आयुष्यभर पालतं झोपू शकत नाही, आयुष्यभर 15 ते 20 किलोचे पुढे वजन उचलू शकत नाही, आयुष्यभर कमराला झटका बसेल अशा काही गोष्टी करायच्या नाही. म्हणजे कमरावर परत पडले का हा त्रास तुम्हाला परत होईल, कमराला झटका बसला हा त्रास तुम्हाला परत होईल, लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं का हा त्रास तुम्हाला परत होईल. या 3-4 गोष्टी टाळायच्या. पुढचे 3 ते 6 महिने तुम्हाला कमराचं बेल्ट लागणार आहे आणि लावायचं आहे. बेल्ट कुठे आहे? फरकच पडणार नाही, बेल्ट शिवाय फरक पडणार नाही. कारण की तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये इंजुरी,
म्हणून तुम्ही असे वाकडे 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 चाललं, बसून उठले झोपून उठले वाकडे चालतात, मग थोड्या वेळाने सरळ होता. हो की नाही? हो की नाही? हा. आता कमरामध्ये 4थ्या 5व्या 6व्या मणक्या इंजुरी, त्याच्यामुळे तुमचं स्पायनल कॉर्ड वजन नाही पकडत आहे, म्हणून तुम्ही असे तिरपे तिरपे चालतात. पण जोपर्यंत डिस्क पोझिशनला येत नाही, कार्टिस लेवलला येत नाही, हा आजार बरा होत नाही. माझ्याकडे 3 दिवसानंतर फरक पडायला लागेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण टक्केवारीनुसार तुमचं सेकंड स्टेजच्या आत असेल तर तुम्हाला 3 दिवसामध्ये 80% फरक पडेल. सेकंड स्टेजच्या पुढे असेल तर रिकव्हरी रेट थोडंसं हळूहळू असतं, कारण की त्याला सूज कमी करणं, सेटिंग करणं, कार्टिस लेवलला आणणं, नस चालू करणं असंच असेल. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. बाकीची गोष्ट मी 3 दिवसानंतर सांगेल. ओके, याला 10 दिवस कंटिन्यू करायचंय आणि घाबरण्यासारखं काही नाही, हे पूर्ण क्लिअर होईल. समजलं? फक्त 20% का सांगितलं, तर तुम्हाला ते 20% पण नाही सांगितलं, तुम्हाला धाकजं नाही ठेवलं, तुम्ही काय करता, नियम तोडून परत बेकेबे चालू करता. समजलं? म्हणून तुम्हाला नियमात राहायला लावलंय. नियम जसं की डायबिटीज पेशंट आहे, तुम्हाला गोळी खाऊन पण नियमात राहायचं. जो नियमात नाही राहत गोळी खाऊन पण त्याला परत त्रास होतो. समजलं? नाही तर हा पूर्ण क्लिअर होतो. पण 20% जो तुम्हाला जर धाकात नाही ठेवला, तुम्ही परत आहे तसेच होऊन जातं. तुम्ही त्या 20%च्या याच्यासाठी नियमात राहिले, तुम्हाला माझ्याकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर आयुष्यभर कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज आयुष्यभर. पण तुम्हाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर नियमात नाही राहिले, पुढच्या 15 दिवसात परत डॉक्टर फिरावं लागेल. असं म्हणे झोपा फालतू दाखव या मला बसून राहा. गेमनी सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? बरोबर सांगितलं. हे बघा, 10 तुमचा स्पायनल कॉर्ड आहे, हा L4 हा L5S1. वरची ती खाली सरकली, कार्टिलेज असं बाहेर आले. माझ्या आधी तुम्हाला सगळं डॉक्टरने सांगितलेलं आहे. हो की नाही? ठीक आहे. तुमच्या समाधानासाठी बघावं लागणार, बरेचशी झोपा फालतू झोपा. ठीक आहे. आधी का बरं नाही आले? ऍडमिट करायच्या आधी का नाही आले? फालतू झोपा. तेव्हा माहित नव्हतं आम्हाला, आणि त्यावेळेस थोडंसं त्रास जास्त होता. त्यावेळेस डॉक्टरांकडे ऍडमिशन शिवाय पर्याय नव्हता, कारण पूर्ण वाकडी होऊन गेली. उचलं वरती अजून राहू दे ना, किती वाकडं राहू दे. त्याला आयडिया नव्हती ते वैभव ढगे आहे ना, त्यांनी सांगितलं. अजून 3 दिवस त्रास कमी नाही होणार. 36 घंटे ती जी सूज असते ती हळूहळू हळूहळू कमी होत जाते. आपल्याला मेडिसिन वगैरे चालू होतं, डॉक्टरांकडे आजच ते बोलले आता आराम करा फक्त, बाकी काही महिना झाला. रोज बॉडी घाबरू नका. रोज मला विशेष वाटतं डॉक्टरने बेल्ट दिला नाही. पण त्यांनी काय केलं, आता फक्त रेस्ट करायला लावली आणि चालायला सांगितलं म्हणे मी, तेव्हाच बेल्ट लावा. ब्रेक देऊन दिलेलं आहे. 3-4 दिवसांनी एकदम दरानं चालायचं. बॉडी लूज सोडा, बॉडी लूज. घाबरू नका, घाबरू नका. रिलॅक्स 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 रिलॅक्स, बस रिलॅक्स बस, रिलॅक्स 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 बस बस. पाय ढिला सोडा, पाय ढिला सोडा. ओके. लूज. अंग चोरताय तुम्ही, अंग चोरताय, अंग चोरताय. बस. काय BP डायबिटीज ऑपरेशन? बस लूज सोडा, लूज. काय वजन उचललं ते यांनी? कॅरेट उचललं. यांचा आहे ना, येवायच्या आधी 20% पाय दुखायचा. विचारा त्यांना. हा सगळं काम होतं. म्हणजे ते कधी व्हायचं, जास्त वाकून काम केलं, जास्त वजन उचललं, जास्त चालणं झालं तर होतं ते. आता जेव्हा ऍडमिट केलं ना, 15-20 दिवसांनी एकदा तिचं भरलं, पण ते गोळीच्या डोस क्लिअर झालं. दवाखान्यात जाऊन इंजेक्शन आणि गोळ्या, त्याच्यानंतर 15 दिवसांनी अचानक खाता. रिलॅक्स. हे अंग कमर ढिलं सोडा ना तुम्ही. रिलॅक्स. घाबरता येतं. रिलॅक्स. सेम पोझिशन. पाय इकडे, डोकं इकडे. कुठं उठा उठा. सेम पोझिशन. पाय इकडे तुमचं. पानं झोपा. 3 दिवसांनी सगळ्या डॉक्टरच्या गोळ्या बंद. 3 दिवसानंतर सगळ्या गोळ्या बंद. खालचं पाय
तुम्हाला खायची तर तुम्ही खाऊ शकता, खायची गरज नाही मला असं म्हणायचं. बॉडी लूज, बस घाबरू नका, रिलॅक्स, बॉडी लूज, रिलॅक्स. सोडत होता, सोडत होता. 2 मिनिटं. लूज सोडा, लूज सोडा. गुडघ्याला माझ्या पाय राहू द्या. पाय पकड मॅडम. त्यांचा फायदा होऊन जातो. थोडंसं इकडं. काय खाली घाबरू नका, तुम्ही घाबरता नाही. हा होती नाही ना. ठीक आहे, रिलॅक्स. बस खुशीवर होऊन होता, खुशीवर होऊन होता. आणि पुढं दुखते कसं दुखते ते मला सांगा. मग अशी कसं दुखायचं कंबर आणि आता कसं दुखतं. जाऊ दे, जर चालू तिकडे चालत. पुढं दुखतंय आणि कंबर दुखायचं ते किती कमी झालं 10%, 50%. आता कुठे गेलं, हा कुठे गेलं. ही नस आहे ना, कसं किती कमी 50% झालं का. आता ही जी वेन्स असते खूप दिवसापासून ब्लॉक असते ना, तिची एवढी वेन्स असते, ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे ती एवढी झाली आमची. आता ती एवढी झाली की ती आखडलेली नस एवढी व्हायला त्याला 8 ते 10 दिवस तेवढं समजलं. म्हणजे ती 5-6 दिवसात मॅडम जा चालत जा, या इकडे चालत या इकडे. मग अशी कसा त्रास होता, आता कसं आहे ते सांगा. त्रास किती कमी झाला मगापेक्षा? एक 50%, 80% कमी झालं का कमरामध्ये जे उभं राहता येत नव्हतं. कमराचं वाकडं होतं, सरळ झालं ना कमर.